नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज मी चाललेलो आहे माझ्या गावी म्हणजे काळमवाडीला. काळमवाडी हे गाव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये येते. मी इथून सासवडमधून निघणार आहे. साधारण 170 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ हा विशेष असणार आहे माझ्यासाठी, कारण नेहमी मी जाताना कारनेच गावी जातो, पण आज मात्र मी बाईकवरून जाणार आहे. तर माझी जवळजवळ 170 ते 180 किलोमीटरची बाईक राईड आज होणार आहे. आणि बाईक राईडचा प्रवास जो असणार आहे तो कसा आहे, मला येणारे जे अनुभव आहेत ते कसे आहेत नेमके, ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मंडळी, साधारण 3 तासाचा प्रवास आपला असणार आहे. मित्रांनो, जाता जाता रस्त्यावरती असणारे सुंदर सुंदर नजारे मी आज दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. आणि जर वेळ भेटला तर आपण पाली या ठिकाणी जाणार आहे. पाली हे खंडोबा देवाचे एक सुंदर असं तिथं मंदिर आहे पालीमध्ये. ते मंदिर आज आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर म्हणजे नेहमीप्रमाणेच जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या मोटो व्लॉगला. मित्रांनो, सध्या आपण सासवडमधून बाहेर पडत आहोत आणि वातावरणातला हा हलका गारवा अगदी परफेक्ट आहे राईडसाठी. तर मित्रांनो, हे आहे सासवडचे ग्रामदैवत असणारे श्री भैरवनाथाचे मंदिर. आता आपण बाहेरूनच दर्शन घेतले आणि हे माझ्या उजव्या बाजूला जे आपल्याला दिसतंय ते आहे संगमेश्वराचं मंदिर. हे पण खूप प्रसिद्ध मंदिर आहे. मित्रांनो, मोटरबाईकवर प्रवास करणं म्हणजे खूप वेगळाच अनुभव असतो, कारण बऱ्याचदा मी कारनेच प्रवास करायचो. बघा ना, आजूबाजूची दृश्य कशी स्पष्ट दिसत आहेत आणि प्रवासाची मजा देखील दुप्पट होती. तर मित्रांनो, सध्या आपण आलो आहोत सासवड कापूरहोळ रस्त्यावर आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला पुरंदर किल्ला दिसत असेल. अतिशय भव्य दिसतोय तो. आणि पुरंदरच्या पायथ्याला असणारे श्री नारायणपूर इथे आपण आता सध्या आलो आहोत. श्री गुरुदत्तांचे एकमुखी मंदिर इथे आहे आणि लाखो भाविक गुरुपौर्णिमेला दर्शनासाठी येत असतात आणि प्रत्येक गुरुवारी नेहमीपेक्षा जास्तच ट्रॅफिक असतं. आता आपण नारायणपूरमधून पुढं आलोय आणि पुरंदरचा सुंदर असा घाट रस्ता लागलाय. मंडळी, पुरंदरचा घाट रोड मान्सूनमध्ये खूप खुलून दिसतो. सध्या पाऊस थांबलाय तरी पण काही ठिकाणी हिरवळ अजून पण टिकून आहे. मंडळी, पुढे गेल्यानंतर याच रोडवर केतकावळे गावात मिनी बालाजीचं पण मंदिर आहे. हे पण खूप छान आहे. कधी वेळ मिळाला तर नक्कीच मी तुम्हाला ते पण दाखवतो. तर इथून बाहेर गेल्यावर बघा ना, कसला नजारा दिसतोय वर डोंगराचा. मस्त पुरंदरचा तो एक भाग आहे पुरंदर किल्ल्याचा. तर फायनली आपण हायवेवर आलो आहोत. नॅशनल हायवे 4 पुणे बेंगलोर हा महामार्ग आहे. दोन्ही बाजूला हिरवळ आहे, मधून मधून छोटे छोटे डोंगर आहेत. हायवे रोड असल्यामुळे बाईक चालवायला खूपच मजा तर येतेच. आणि आता तुम्ही माझ्या दोन्ही बाजूला बघा की ही नीरा नदी आहे आणि ही नीरा नदी किती मस्त दिसते आपल्या कॅमेऱ्यामध्ये. आणि मी सांगतो ना, आता जेवढं मी सांगतो ना त्यापेक्षा जास्त सुंदर दिसतात हे सीन. हा रस्ता म्हणजे एखादा रोड ट्रिप मूडसाठी एकदम परफेक्ट आहे बरं का. मित्रांनो, मी कायम प्रयत्न करतो की प्रवास फक्त गाठणं नाही तर प्रवासाचा आनंद पण घ्यायला पाहिजे. म्हणून मी जाताना छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑब्झर्व करत जातो. रोडवरची गावं, लोक, निसर्ग. तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नेमकं काय आवडतं, बाईक राईड की कार ट्रॅव्हलिंग. तर आता आपण आलो आहोत खंडाळा घाटामध्ये आणि खंडाळा घाटामध्ये बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम झालेलं आहे. आता आपण बघूया नेमकं काय झालंय पुढं. आता गाडी मी लेफ्टने काढतोय. ओके, ऑफ रोड बाईकचा आनंद घेतला पाहिजे, असं काय अडचण नाही. ओ माय गॉड, इथं काहीतरी झालंय बघा. ट्रॅफिक पोलीस वगैरे आहेत आणि इकडे डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल की क्रेन जी आहे ती एका ट्रकला बाहेर काढत आहे. ट्रक खाली गेलाय. ओके, बघितलं का मित्रांनो, आपण म्हणत होतो की नाही का बाईक राईड. नशीब तिकडे पलीकडच्या बाजूला कोण नव्हतं ज्यावेळी तो ट्रक पलटला. चला, या गोष्टीवरून आपण काहीतरी चांगलंच शिकूया आणि सेफ राईड करूया. आणि आता आपण खंडाळा घाटामध्ये आहोत. चला. फायनली मंडळी, आता हायवे सोडून आपण आतमध्ये आलो आहोत आणि सातारा जिल्ह्यातील पाली या गावात आता आपण आलेलो आहोत. इथलं खंडोबाचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. चला तर थोडा वेळ आपण इथं देऊया. या मंदिराचा इतिहास जर पाहायला गेलं
पालीचा खंडोबा हे खंडोबाचे अत्यंत प्राचीन स्थानिक शक्तिस्थान इथलं मानलं जातं. काही जुन्या कथानुसार मणिमल्लाचा वध झाल्यानंतर खंडोबा काही काळ येथे वास करून विश्रांतीसाठी थांबले होते, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. आणि त्यामुळे पालीचा खंडोबा हा जेजुरीनंतरचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आणि गावकरी आणि आसपासच्या भागात खूप जुनी परंपरा आहे. इथे नवसाला पावणारा देव म्हणून इथं या मंदिराची ओळख आहे. तर त्याच्यामुळं या मंदिराला नक्कीच तुम्ही एकदा भेट दिली पाहिजे. जर तुम्ही कधी पुणे बेंगलोर हायवेवरून जात असाल तर पालीला एकदा नक्की थांबा, कारण अशी ठिकाणं आहेत ना मित्रांनो, प्रवासाला अर्थ देतात. मंदिरातून आपण आता बाहेर पडलोय आणि पुन्हा आपण आपल्या राईडकडे वळतोय. इथून पुढचा रस्ता जो आहे तो अजून खूप सुंदर आहे आणि डोंगर, दऱ्या, वळणे आणि मध्ये मध्ये छोटे मोठे धाबे, हॉटेल्स हे खूप छान वाटते जाता जाता. आजूबाजूला तुम्ही बघू शकता विशाल शेतं, म्हणजे खूप मोठी मोठी शेतं आहेत, हिरवीगार शेतं आहेत. मातीचा सुगंध आणि शांत गावाकडचा हवा असा वाटणारा प्रवास हे खतरनाक वाटते. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे हा. आणि संध्याकाळ झालेली आहे आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या गावामध्ये. खूप छान वाटते एवढा सुंदर प्रवास करून इथे येताना. हा माझा मित्रांनो पहिलाच मोटो व्लॉग होता आणि आशा आहे की हा तुम्हाला खूप आवडला असेल. यापुढे अजूनही असे प्रवासाचे व्लॉग्स आणि गावाकडचं जीवन तुमच्या समोर घेऊन येणार आहे. मंडळी, कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. या व्लॉगमध्ये जर काही चुका झाल्या असतील तर नक्कीच मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.